बुद्ध विहार. प्रत्येक धर्माचे एक धर्मस्थळ असते. हिंदूंचे मंदिर, मुसलमानांची मस्जिद, ख्रिश्चनांचे चर्च, जू लोकांचे सिनेगॉग, तर पारसी लोकांची अग्यारी वगैरे. तसे बौद्ध लोकांचे बुद्ध विहार किंवा नुसते विहार असे समजले जाते. परंतु हा समज मुळीच बरोबर नाही. भारतापुरते बोलायचे तर बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्धांनी याच समजुतीनुसार ठिकठिकाणी बुद्ध विहारांची निर्मिती केलेली आहे. धर्मांतरानंतर अवघ्या 7 आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले. तेव्हा भारतीयांना बुद्ध धम्म पूर्णपणे नवाच होता. त्याची शिकवण माहीत असणे सोडाच, परंतु बुद्ध धम्माची एखादी ठळक खूणसुद्धा येथे अस्तित्वात नव्हती. त्यावेळी साहजिकच बौद्ध बनलेल्या लोकांना वाटले की जशी इतर धर्मियांची धर्मस्थळे आहेत त्याप्रमाणे बौद्धांचे बुद्ध मंदिर असले पाहिजे. त्यालाच बुद्ध विहार असे म्हणतात. इतरांची जशी धर्मस्थळे आहेत तसे बुद्ध विहार हे बौद्धांचे धर्मस्थळ नाही असे जे म्हटले आहे ते अगोदर समजावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणास प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे काळात जाणे आवश्यक आहे. बुद्ध विहार हा आधुनिक शब्द आहे. मूळचा शब्द आहे केवळ आराम. आराम याचा अर्थ आहे आनंद किंवा शांती, उपभोगण्याचे स्थळ किंवा परिसर. पूर्वी राजेरजवाडे, धनवान श्रेष्ठी, व्यापारी व श्रीमंत जमीनदार आपल्या ऐशारामासाठी निसर्गरम्य अशा ठिकाणी उद्यान व महाल बांधित असत. हल्ली त्याला आपण फार्म हाऊस म्हणतो तसा तो प्रकार होता. परंतु सर्व सुविधांनी युक्त अशा एकांतातील वास्तूला आराम म्हटले जाई. भिक्खू अरण्यात राहून धम्मात आनंद घेत असत म्हणून त्यांना धम्मे आरामो अस म्हणजे धम्मात रम्माण होणारे म्हणजे धम्मरत होणारे असे म्हणतात. म्हणून त्यांच्यासाठी धम्मात रम्माण होऊन राहता येईल अशा प्रकारची गावाजवळ निसर्गरम्य असलेल्या जागेवर एकाच ठिकाणी निवासाच्या सोयी उपलब्ध करून देणारी वास्तू बांधणे म्हणजे आराम बांधणे अशी संकल्पना निर्माण झाली व ती अंमलात आली. त्या आरामांनाच विहार असे नाव लाभले. अशी विहारे मगध देशात म्हणजे हल्लीच्या बिहार राज्यात सर्वात जास्त होती. म्हणून मगध हे नाव बदलून ते बिहार असे झाले. बिहार हे विहार या शब्दाचे हिंदी रूपांतर आहे. पहिले विहारदान बिंबिसार राजाने आपले वेळुवनाराम दान देऊन तेथे मोठी वास्तू निर्माण करून बुद्ध व भिक्षू संघासाठी व्यवस्था केली. अनाथ पिंडिकाने जेतवन उद्यान विकत घेऊन तेथे एक प्रचंड इमारत बांधून बुद्ध व त्यांच्या संघास दान दिले. त्याचे नाव अनाथ पिंडिक्स आराम असे पडले. जेत राजकुमाराने आपले अर्धे उद्यान दान दिले म्हणून त्याला जेतवनाराम असेही म्हणत. मिगारमाता विशाखा हिने 27 करोड सुवर्णमुद्रा खर्चून प्रचंड इमारत बांधली आणि बुद्ध व त्यांच्या संघास दान दिले. त्याचे नाव पूर्वाराम असे पडले. ज्यांना आपण आज बुद्ध विहारे म्हणतो त्यांची निर्मिती अशा प्रकारे झालेली आहे. त्या विहारातून भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ राहू लागला व धम्माचा प्रचार करू लागला. शहराच्या जवळ असल्यामुळे शहरवासीय तेथे जाऊन भिक्खू संघाला दान देऊन त्यांच्या धम्मदेसनेचा लाभ घेऊ लागले. अशा प्रकारे आराम ही धम्म प्रशिक्षण, धम्माचरण
व धम्मदेसनेची प्रमुख केंद्रे म्हणून विकास पावली. जरी विहारे भिक्खू संघाला दान दिली जात असली तरी भिक्खू संघ त्यांचा मालक होऊन बसत नसे, तर अनिर्बंधपणे त्यांचा वापर करीत असे. भिक्खूंची तेथे सत्ये ज्या चालत असे व सर्व देखभाल स्थानिक बौद्ध उपासक वर्ग करीत असे. येऊन जाऊन का होईना, परंतु संघाचा तो सहवास लोकांच्या दृष्टीने अमूल्य होता. नाही तर त्यांच्याशिवाय धम्मज्ञान मिळविण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आज बौद्ध राष्ट्रांतील विहारे सुद्धा अशाच पद्धतीने निर्माण केली जातात व वापरली जातात. उपासक वर्ग त्यांचा मालक व पालक असतो, परंतु चालक मात्र मुळीच नसतो. विहाराची देखभाल करण्याची व भिक्खूंना सहाय्य करण्याची सेवा देण्यासाठी आरामिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या उपासक उपासिकांची नेमणूक करीत असतात. त्यांना आपल्या भाषेत सेवेकरी असे म्हणतात. विहारामध्ये काही ठिकाणी आचार्यांची परंपरा चालते, तर काही ठिकाणी आचार्य बदलत राहतात. अनेकदा भिक्खू आचार्य स्वतः होऊन विहार सोडून अन्य कामगिरीवर निघून जातात. मग संघाचे वतीने नवीन आचार्यांची नेमणूक केली जाते किंवा उपासक वर्ग कोणा तरी आचार्यांना निमंत्रित करून तेथे राहण्याची विनंती करतो व संघ त्याला मान्यता देतो. या घटनातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक तर भिक्खू संघ आपल्या जवळ राहावा ही उपासकांची इच्छा प्रगट होते. त्याचे सरळ कारण एवढेच होते की भिक्खूंच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय धम्माचे ज्ञान मिळणे व आचरणाच्या पद्धती शिकणे अशक्य होते. म्हणून संघाचे मार्गदर्शन सतत मिळत राहावे म्हणून संघ लोकवस्तीच्या जवळ राहावा ही गृहस्थ वर्गाची गरज होती. दुसरी गोष्ट म्हणजे विहार हे भिक्खू संघाच्या निवासासाठी असावे व त्यामध्ये राहून भिक्खूंना आपली साधना म्हणजे धम्माचे अध्ययन व आचरण करता यावे. त्यांची अशी काही सोय केल्याशिवाय त्यांच्या निरंतर सहवास लाभणे व त्यांनाही धम्माचे योग्य प्रकारे पालन करणे शक्य होणार नव्हते. अशा प्रकारे विहारे बांधून ती भिक्खू संघाला दान देण्याची परंपरा निर्माण झाली. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.